आणि यानंतर आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 मधून। महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला तर भाजपला 21, शिवसेना शिंदे गटाला 13 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 9 मंत्रिपद मिळणार। पहिल्या टप्प्यात 35 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। तर अखेर महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला। 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची अजित पवारांची माहिती। दिल्लीमध्ये भाजपच्या मंत्रिपदाच्या यादीचा अंतिम निर्णय नाही। फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर सुद्धा भाजप हायकमांड पुन्हा मंत्रिपदावर चर्चा करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। गृह आणि अर्थ खातं भाजपकडेच राहणार असल्याची माहिती। तर सार्वजनिक बांधकाम आणि महसूल खातं हे अजित पवारांना झुकतं माप, तर नगरविकास खात्यासाठी शिंदेंसह दादा गटही आग्रही। भाजपमधील कुणाला मंत्री बनवायचं याची यादी शॉर्टलिस्ट, तर मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणताही तिढा नाही। मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला, लवकरच सांगणार, फडणवीसांचं विधान। शिंदेंच्या शिवसेनेच्या 3 मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची माहिती। तर शिंदेंच्या शिवसेनेकडूनच अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि केसरकर या तिघांना मंत्री करण्यास विरोध असल्याची माहिती। मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधीच महायुतीमध्ये आता पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू। ठाण्याच्या पालकमंत्रीपदासाठी शिंदेंसह भाजपही आग्रही, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिल्याचं म्हणत फडणवीसांनी मानले मोदींचे आभार। आमदार रवी राणा यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागणार, तर निवडणुकीत राणा दाम्पत्यानं केलेल्या कामगिरीमुळे मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदे अजित पवार बार्गेनिंग करू शकत नाहीत, जे मिळेल ते घ्या, नाहीतर घरी आराम करा अशी स्थिती। वडेट्टीवारांची टीका, तर धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय अशी दोघांची स्थिती असल्याचाही टोला। मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा होईल, पण राज्याला गृहमंत्री नाही। मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना सचिन अहिर यांची माहितीवर टीका। महायुती म्हणून आम्ही मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार, तर 227 वॉर्डांमध्ये महायुतीचे उमेदवार उभे करणार, शिंदेंची घोषणा। शिवसेना शिंदे गटाच्या मुंबईतील नेत्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत बैठक, तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारी आणि रणनीती संदर्भात बैठक, सूत्रांची माहिती। ठाकरे गटाचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार, पंतप्रधान कार्यालयाकडून खासदारांना भेटीसाठी सोमवारची वेळ, सूत्रांची माहिती। कोणत्याही पक्षाकडून विरोधी पक्षनेता नेमणूक करण्यासंदर्भात प्रस्ताव नाही, विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांची माहिती। तर विरोधी पक्षनेत्याविषयी प्रस्ताव आणल्यानंतर निर्णय घेणार असल्याचंही केलं स्पष्ट। मनोज जरांगेंचे समर्थक गंगाधर काळकुटेंनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। मराठा समाजाकडून शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती। संजय जाधव, फौजिया खान यांच्या वक्तव्यामुळे परभणीतला प्रकार, तर भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांचा गंभीर आरोप। तर भाजपला नेमकं काय साध्य करायचं हे कळत नाही, जाधवांची प्रतिक्रिया। आंदोलकांना रोखण्याची गरज होती, मात्र तसं झालं नाही। आंदोलकांनी ज्या प्रकारे भावना व्यक्त केल्या त्याचा निषेध, अंबादास दानवेंची ही प्रतिक्रिया। ईव्हीएम संदर्भात महाविकास आघाडी सध्या सुप्रीम कोर्टात जाणार नसल्याची सूत्रांची माहिती। महाविकास आघाडी पहिल्यांदा मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार, महाविकास आघाडीच्या वकिलांकडून कायदेशीर सल्ला घेणार असल्याची ही सूत्रांची माहिती। ईव्हीएम असेपर्यंत मी निवडणुकीला उभा राहणार नाही, ईव्हीएमच्या माध्यमातून मी कधी मतदानही करणार नाही, शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकरांची घोषणा। पाटण तालुक्यातील आबदरवाडीमध्ये ईव्हीएमच्या समर्थनार्थ ठराव, तर ईव्हीएमवरच मतदान व्हावं, ग्रामस्थांचा ठराव। लोकसभेमध्ये आज दुपारी 12 वाजल्यापासून संविधानावर चर्चा। शनिवारी 14 डिसेंबरला पंतप्रधान मोदी या चर्चेवर उत्तर देणार, तर काँग्रेसकडून खासदार प्रियंका गांधी भाषण करणार। एक देश एक निवडणूक विधेयकाला केंद्रात मंत्रिमंडळामध्ये मंजुरी, तर पुढील आठवड्यामध्ये संसदेत हे विधेयक सादर होण्याची शक्यता। शरद पवार यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र। नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पवारांकडून मोदींना निमंत्रण, तर शरद पवार संमेलनाचे स्वागताध्यक्ष। 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीमध्ये संमेलनाचं आयोजन। भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणातील आरोपींना 20 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। आतापर्यंत 4 आरोपींना अटक, तर अन्य आरोपींचाही शोध सुरू। बीडच्या मसाजोग सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी आता आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी पंकजा मुंडे यांचं आश्वासन, तर त्यांची प्रतिक्रिया, यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं जिल्हाभरात पडसाद, तर आज सर्वपक्षीय नेते आणि संघटनांकडून बीड बंदची हाक, शांततेत बंद पाळण्याचं आवाहन।
बनावट औषध कंपनीच्या गोळ्या औषधांचा साठा पुण्यातल्या ससून रुग्णालयात सुद्धा पोहोचला, तर खबरदारी म्हणून संबंधित गोळ्यांचं वाटप बंद. तपासणीसाठी औषध साठा अन्न औषध प्रशासन विभागाकडे सुपूर्द. नांदेडच्या सरकारी रुग्णालयामध्ये सुद्धा बोगस औषधांचा साठा समोर, तर पुरवठा झालेल्या गोळ्यांमध्ये आवश्यक घटकच नसल्याचं तपासणीत निष्पन्न. 1,28,000 गोळ्या सील. धाराशिव जिल्ह्यामध्ये बोगस औषधांचा साठा, तर मिस्ट्रल फॉर्म्युलेशनल कंपनीच्या 14,790 गोळ्या सील केल्याची माहिती. मिस्ट्रल फॉर्म्युलेशनल या कंपनी बॅन केल्याची माहिती. गोंदिया जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सातत्यानं तापमानात घट. गोंदियामध्ये बुधवारी 9.4 अंश सेल्सिअस तापमानाची. धुळ्यात थंडीचा जोर वाढला, तर गहू हरभरा पिकाला याचा फायदा. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. धुळ्यात भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे दर कोसळले. दरामध्ये निम्म्याहून अधिकची घट. भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक. बदलापूरच्या प्रदूषणकारी कंपनीला एमपीसीबीची क्लोजर नोटीस, तर कंपनीच्या चुकीमुळे गॅस गळती झाल्याचाही ठपका. मुंबईच्या कांदिवली पश्चिमच्या एकता नगरात पालिकेची भिंत कोसळली. 2 जण यामध्ये जखमी, तर जखमींवर सध्या उपचार. वांगणी बदलापूर राज्य महामार्गाची दुरावस्था. महामार्गावर खड्डे आणि धुळीचं साम्राज्य. काँक्रिटीकरणाच्या संत गतीमुळे वाहन चालकांचे मात्र हाल. धुळ्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू. पेनाचे टोपण तोंडात अडकल्यामुळे दुर्दैवी घटना. निमखेडी गावातला हा प्रकार. सांगलीच्या तासगावमधील वायफळ गावामध्ये पूर्व वैमनस्यातून 5 जणांवर तलवारीनं हल्ला. एकाचा यामध्ये मृत्यू, 2 जण जखमी. जळगावच्या जामनेरमधील पहूर परिसरामध्ये वेगवेगळ्या अपघातांच्या घटनांमध्ये 4 जणांचा मृत्यू, तर 4 जण जखमी. साताऱ्याच्या माणमधील शिंदी बुद्रुक गावात 20 वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा मीच असल्याची बतावणी करत वृद्ध महिलेची फसवणूक. बनावट कागदपत्र तयार करून प्रॉपर्टी बळकवण्याचाही प्रयत्न. भोंदूबाबाला अटक.